कोल्हापुरातील चप्पल लाईनमध्ये अभिमन्यू गवळी यांच्या मालकीचं AG एंटरप्राइजेस आणि मनोज कनेरकर यांच्या मालकीचं कनेरकर फुटवेअर नावाचं चप्पल दुकान आहे. मंगळवारी रात्री गवळी आणि कनेरकर हे दोघेही रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर रात्री 12 वाजण्याच्या सुमाराला अचानक या दोन दुकानांच्या छतावरून मोठमोठे आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडत असल्याचं स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं. यानंतर स्थानिकांनी तात्काळ याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. उष्म्यामुळे आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक झाली. तब्बल 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्याचं मिळून जवळपास 50 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, अमोल पाटील, विनोद गवळी, सुशांत पवार, मोहसिन पठाण, संजय पाटील, संदीप वनाळकर, सागर पाटील, प्रसाद गोविलकर, माणिक कुंभार, संग्राम पाटील, कपिल यादव, पवन कांबळे, संग्राम मोरे, प्रभाकर खेबवडे, प्रवीण ब्रह्मदंडे, विशांत चव्हाण, शंतनू टकरे, योगेश कदम यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.